या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राशिवडे बुद्रुक तालुका राधानगरी येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. राशिवडे बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार विनय राजेंद्र पाटील, राशिवडे बुद्रुक पंचायत समितीच्या उमेदवार रुपाली पाटील तसेच धामोड पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार जयसिंग खामकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ येथील हनुमान मंदिरात करण्यात आला. या निमित्ताने आयोजित भव्य प्रचार सभेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राशिवडे बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघाचा कायापालट करून शाश्वत विकास साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करण्याचे आवाहन केले. यावेळी बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन आणि माजी आमदार के.पी. पाटील, गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक अरुण कुमार डोंगळे, किसनराव चौगुले, रणजितसिंह पाटील, धैर्यशील पाटील, सर्जेराव पाटील, नाना पाटील, विश्वास पाटील, धनाजी पाटील, अशोक चौगुले, बाजीराव पाटील, बापूसाहेब पाटील, तानाजी पाटील, महिपती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. टीव्ही नेक्स्ट साठी मुरगुडहून सर्जेराव भाट.